Good evening, all. Sure. So let's begin with today's session. Uh, माझं नाव प्रमोद बडिगर. बाय प्रोफेशन आय एम स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट. तुमच्या सगळ्यांचं आजच्या या वेलनेस ब्लूप्रिंट ह्या प्रोग्राममध्ये मी वेलकम करतो. आजच्या प्रोग्राममध्ये आपण समजून घेणार आहोत हाऊ टू मास्टर द न्यूट्रिशन इन 30 days विथ 5 MT फिश टेक्निक. तर काय आहे 5 MT फिश टेक्निक हे एंडपर्यंत तुम्हाला लक्षात येऊन जाईल. प्रत्येकाच्याकडून फक्त मला काही गोष्टी हव्यात ज्या मी तुम्हाला काही मिनिटात सांगेन. त्यापूर्वी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम टू आवर इंट्रोडक्टिव्ह वेबिनार. हा एक इंट्रोडक्टिव्ह वेबिनार आहे की 30 दिवसात नेमकं आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल. ॲज अ डेडिकेटेड न्यूट्रिशनिस्ट मी खूप पॅशनेट आहे की यातल्या ज्या काही न्यूट्रिशनच्या इन्साइट्स आहेत, प्रॅक्टिकल ज्या टिप्स आहेत आणि एव्हिडन्स बेस्ड ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ह्या तुमच्यासोबत मला शेअर करायला आवडतील. आणि हा फक्त कोर्स नसणार आहे, तर एक कम्युनिटी फॉर्म करतोय आपण टू ॲक्टिव्हली पार्टिसिपेट, ज्यामध्ये तुम्ही आमच्याशी आजच तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, तुमचे जे काही प्रश्न आहेत विचारू शकता. अँड बरेचसे आमच्या ऑलरेडी कम्युनिटीचा पार्ट आहेत, ते त्यांचा अनुभव देखील इथं शेअर करणार आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला इथं दोन दोन हे दिसत असतील, हिलिंग ह्युमन, QuickSolutionsAcademy.com. सो क्विक सोल्युशन्स माध्यमातून आम्ही कोर्सेस प्रमोट करतो व हिलिंग ह्युमन थ्रू आम्ही 1-to-1 कन्सल्टेशन व ग्रुप कन्सल्टेशन जे आहेत रिलेटेड टू हेल्थ हे आम्ही करत आहोत. ठीक आहे. सो वी विल बिगिन. थोडेसे गाईडलाईन्स ठरवूयात. अलर्ट राहा, नोट्स घेत राहा, चॅट बॉक्समध्ये आमच्यासोबत कनेक्टेड राहा, ॲक्शन घ्या. म्हणजे चॅटमध्ये चॅटिंग करत राहा, बिकॉज ॲक्शन टेकर आर मनी मेकर्स. स्टे टिल एंड टू गेट अ गिफ्ट इन अ ग्रुप. सो ग्रुपमध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या ई बुक्स वगैरे ह्या मिळत राहतील. काही आमचे अजून काही सेशन्स आहेत रेकॉर्डेड वगैरे, हे स्पेशल सेशन आहेत जे फक्त आणि फक्त आमच्या QuickSolutionsAcademy.com वर असतात. त्यातले काही तुम्हाला भेटेल. सो स्टे कनेक्टेड इन दिस ग्रुप. ओके. सो होप तुम्ही सगळे एक्सायटेड आहात, सगळेजण तुम्ही या नवीन इन्फॉर्मेशनसाठी. कारण खूप सारी नावं मी पाहतोय, फर्स्ट टाइम खूप सारे आलेले आहेत. सो इफ यू आर एक्सायटेड टू नो मोर अबाउट द वेलनेस इंडस्ट्री, मी ऑलरेडी ते क्लिअर करतो. ह्या कोर्सचा बेनिफिट तुम्हाला दोन पद्धतीने होईल. स्वतःचे काही हेल्थ इश्यूज असतील ते तर तुम्ही 100% रिझॉल्व्ह कराल. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं की नाही नाही मला आता लोकांनाही हेल्प करायची आणि ह्यातून एक चांगलं लोकांना मदत करत करत जर कोणाला एक चांगला इन्कम घ्यायचा आहे, सो यू कॅन कन्सल्ट ॲट युअर लेवल. एक बेसिक सुरुवात आमच्यापासून होईल. तुम्ही ॲडव्हान्स अजून पुढे काय काय शिकायचं वगैरे ह्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला वारंवार पुढे देत राहतो. ठीक आहे. सो सुरू करण्याआधी थोडंसं समजून घेऊयात फ्युचर काय वेलनेस इंडस्ट्रीचं. वेलनेस इंडस्ट्री बद्दल अलीकडे हेल्थ कॉन्शियसनेस खूप वाढत चाललेला आहे. सगळेजण तुम्ही ॲग्री कराल. अँड आफ्टर कोविड आपण म्हणू की कोविड हॅज प्लेड अ रोल ऑफ कॅटलिस्ट. कोविड नंतर लोकांचा अवेअरनेस आणखीन नेक्स्ट लेवल गेलेला आहे. म्हणजे एक ठराविक वर्गापर्यंतच पूर्वी अवेअरनेस होता, आता तसं राहिलेलं नाही. लोक हेल्थ रिलेटेड खूप कॉन्शियस झालेले आहेत आणि ही खूप चांगली बाजू आहे की वेलनेस इंडस्ट्रीचं फ्युचर खूप जोरदार आहे. त्याचबरोबर डिस्पोजेबल इन्कम वाढत चाललंय लोकांचा. म्हणजे बेसिक जे खर्च आहेत ते संपल्यानंतर देखील काही अमाऊंट जी शिल्लक राहते, लोक पीपल आर रेडी टू स्पेंड. सो पीपल आर रेडी टू गो जिम, पीपल आर रेडी टू हायर अँड स्पेशल हेल्थ कोच, पर्सनल कोच, योगाच्याचकडे, झुंबाकडे, म्हणजे सगळ्या गोष्टींकडे लोकांचा पाहण्याच्या म्हणजे डाएट कल्चर डेव्हलप होत चाललेलं आहे. गव्हर्नमेंट देखील खूप इनिशिएटिव्ह घेत आहे, कारण आपल्याकडे NCD नॉन कम्युनिकेबल लाईफ डिझिजेस जे म्हणतो, ज्याला लाईफस्टाईल डिझिजेस पण म्हणतात, त्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढत चाललेलं आहे. आणि हा गव्हर्नमेंटसाठी पण एक बर्डन आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट देखील खूप सारे इनिशिएटिव्ह घेत आहे लोकांना अवेअर करण्यासाठी. टुरिझम इंडस्ट्री वाढत चाललेली. सो टुरिझम इंडस्ट्री वाढत चालली आहे. तुम्ही म्हणाल वेलनेस इंडस्ट्रीचे काय कनेक्शन आहे, तो काही लोक वेलनेसचे वर्कशॉप रन करतात फॉर टुरिस्ट ऑल्सो अँड ॲज अ पार्ट ऑफ टुरिझम ऑल्सो. सो लाईक ह्याच्यामध्ये आम्ही पण एक आमचा एक प्रोजेक्ट आहे जो लवकरच आम्ही लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आम्ही रेसिडेन्शियल माइंड अँड बॉडी डिटॉक्स प्रोग्राम लॉन्च करतोय. ठीक आहे. तो तुम्ही बघत असाल परदेशातून खूप सारे टुरिस्ट येतात, योगा सेंटरला थांबतात. किंवा आता टुरिझममध्ये काय झालंय की मी कुठेतरी जाईल, बॉडी डिटॉक्स करून येईल, माइंड डिटॉक्स करून येईल. हे अलीकडे खूप प्रमाण वाढलेले आहे. सो दिस काइंड ऑफ टुरिझम इंडस्ट्री रिलेटेड टू वेलनेस इंडस्ट्री इज ऑल्सो ग्रोईंग. हाऊ मेनी ऑफ यू नो अबाउट इट? ऐकलं असेल तुम्ही नक्कीच याबद्दल. इफ यू नो अबाउट इट, टाईप IK. आय नो अबाउट इट. IK टाका, म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला ह्या इंडस्ट्रीबद्दल माहिती आहे. बिकॉज ही इंडस्ट्री इतक्या वेगाने वाढत चाललेली आहे. येस, गुड.
एका व्यक्तीला माहिती आहे, बाकीच्यांना माहित नाही. डिजिटलायझेशन वाढलेलं आहे. सो डिजिटलायझेशन जे आहे वेलनेस इंडस्ट्रीमध्ये इतक्या वेगाने वाढत चाललेलं आहे की यामुळे काय होणार आहे की जो रीच आहे, म्हणजे आपल्याला जर का क्लायंट, जसं आता तुम्ही आणि मी कनेक्टेड कसे झालो विथ द सपोर्ट ऑफ डिजिटलायझेशन, राईट. कुठेतरी आम्ही FB वर, इन्स्टावर ऍड पोस्ट केली होती, त्या ऍडच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत आलात, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलात, काहींना आमच्या टीमकडून कॉल आले, अँड वी आर कनेक्टिंग विथ इच अदर विथ द सपोर्ट ऑफ डिजिटलायझेशन. ठीक आहे. डिस्पोजेबल इन्कम इज द इन्कम आफ्टर स्पेंडिंग बेसिक ऑल, म्हणजे तुमचं बेसिक जे खर्च आहे ते भागवल्यानंतर जो पैसा शिल्लक राहतोय तो चांगला राहतोय लोकांकडे, दॅट इज कॉल्ड इज डिस्पोजेबल इन्कम. ओके. कल्चरल हेरिटेज, आपल्या कल्चरचे जे हेरिटेज आहे, आपल्याकडे आज आपण बघतोय तर ॲग्री टुरिझम पण चालतं, किंवा आयुर्वेदाचं सपोर्ट आहे, नॅचरोपॅथीचं सपोर्ट आहे. ठीक आहे. खूप सारे आपल्या कल्चरमध्ये अशा काही गोष्टी आहेत. लाईक खूप सारे आपल्याकडे ट्रेकिंग स्पॉट पण आहेत जिथे लोक ट्रेकिंगसाठी जातात, आणि पीपल हॅव बिल्ड ट्रेकिंग इंडस्ट्री. म्हणजे माझ्या ओळखीच्या एक मॅडम आहेत, त्या फक्त ट्रेकला घेऊन जातात लोकांना, अँड शी इज अर्निंग मंथली 2 to 3 lakhs रुपीज. त्याची कंपनी त्यांनी उभी केलेली आहे. सो विचार करा, दिस इज अवर कल्चरल हेरिटेज. काही वेगवेगळे ठिकाणं अशी आहेत जिथे फूड रिलेटेड ते बिझनेसेस सेट करतात आणि त्यातून पण इन्कम चांगलं करतात. इन्क्रीज ऑफ प्रेव्हलन्स ऑफ लाईफस्टाईल डिझिजेस. सो इन्क्रीजिंग प्रेव्हलन्स म्हणजे काय, लाईफस्टाईल डिझिजचा जो प्रादुर्भाव आहे तो इतक्या वेगाने वाढत चाललेला आहे. म्हणजे आपण म्हणतो कोविड आहे, हे आता पुन्हा कोविडचं काहीतरी चालू झालं आहे, बट कोविड बद्दल लगेच कोविड आला की लोक, हा कोविड आहे बाबा, काहीतरी काळजी घेतली पाहिजे. बट व्हॉट अबाउट लाईफस्टाईल डिझिजेस, दीज आर ग्रोईंग लाईक एनिथिंग. म्हणजे डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, नी पेन, जॉईंट पेन, सो मेनी इश्यूज, हे सगळे किती वेगाने वाढतात आहे. पण ह्याच्याबद्दल आपल्याकडे बोललं जात नाही, किंवा बोललं जातं पण तितकं सिरियसली बोललं जात नाही, बिकॉज आता सगळ्यांनाच आहे ना. त्यामुळे लोकांना काय झालेलं आहे, फक्त कंपॅरिझन एकच आहे, ह्या व्यक्तीला 40 मध्ये झाला, मला 38 मध्ये झाला, किंवा मला 45 मध्ये झाला, त्याला 35 मध्ये झाला, ह्याला 30 मध्ये झाला. सो आपापसात कंपॅरिझन एकच आहे की त्याच्यानंतर म्हणजे मला थोडं लेट झाला, यातच समाधान आहे. किंवा त्याची शुगर लेवल एवढी आहे, माझी एवढी आहे, तो एवढ्या गोळ्या खातो, मी सो दिस काइंड ऑफ कंपॅरिझन इज हॅपनिंग इन इंडस्ट्री, दॅट इज नॉट इन गुड साईन. कारण सगळ्यांना एखादा प्रॉब्लेम व्हायला लागला की मग आपल्याला त्याच्यामध्ये तितकं हे राहत नाही. सो हे चुकीचं आहे. पण हे घडतंय का, तर घडतंय. पण काही लोक अशी आहेत, अवेअर केल्यामुळे, जेव्हा आता अवेअरनेस वाढले. पूर्वी असं एक होतं की नाही, एकदा डायबिटीज झाला की आता बाबा मरेपर्यंत गोळ्या खाता येतील, एकदा ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली की मला मरेपर्यंत खायची. आता लोकांना निदान अवेअरनेस झालेला आहे बिकॉज ऑफ डिजिटलायझेशन, की ह्यातून आपण बाहेर पडू शकतो, सर्व गोळ्या बंद होतात. डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, PCOD PCOS असेल, या सगळ्यातल्या जर का तुमच्या काही मेडिसिन्स चालू असतील त्यातनं तुम्ही टोटली बाहेर येऊ शकता. हा अवेअरनेस आलेला आहे. सो हा अवेअरनेस आल्यामुळे वेलनेस इंडस्ट्रीकडे लोक जास्त वळतात आहे. बघा, वेलनेस आणि इलनेस दोन प्रकारचे इंडस्ट्री असतात. इलनेस म्हणजे आजारी पडल्यानंतर लोक जिथे जातात, आणि वेलनेस म्हणजे आजारी पडू नये म्हणून जिथे येतात. सो आय एम टॉकिंग ऑल अबाउट दोज इंडस्ट्री वेअर पीपल आर नॉट गोईंग आफ्टर बिकमिंग इल, दे आर रेडी टू कम देअर टू नॉट बिकम इल, टू स्टे फिट. ठीक आहे. फोकस ऑन मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थकडे पण लोकांचं लक्ष वाढलेलं. सो ही पण एक प्रकारची वेलनेस इंडस्ट्री आपण पाहतोय ग्रो करत चालली. इनोव्हेशन खूप सारी येतात आहे. स्मार्ट वॉच वॉज अन इनोव्हेशन ऑफ दिस वेलनेस इंडस्ट्री. स्मार्ट वॉच काय, स्मार्ट वॉच कोण घेतं? स्मार्ट वॉच काही लोक कदाचित शो साठी घेत असतील, बट मेजॉरिटी लोक बनवण्याचं पर्पज तर हेच होतं ना, की तुम्ही किती स्टेप्स करताय, कितीतरी लोकांना ब्लड प्रेशर ट्रॅक करता येतोय, स्लीप ट्रॅक करता येते. ठीक आहे. सो ह्या सगळ्या इनोव्हेशनमुळे लोक आणखीन इंडस्ट्रीचा पार्ट वाढत जाणार आहे. आता ह्या इंडस्ट्रीचा टर्नओव्हर किती एक्सपेक्ट केला जातो? सो अकॉर्डिंग टू फिक्की, 4.5 लाख करोड 2018 मध्ये यांनी क्रॉस केलेल्या, 11 लाख करोड 2022 मध्ये, विथ अ CAGR, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट ऑफ 16.5%. सो इट इज ह्यूज नंबर बॉस, ह्यूज नंबर. म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की ही $1 ट्रिलियन इंडस्ट्री होणार, बट ही झालेली आहे. सो आय वॉन्ट टू मेन्शन हिअर, इट इज अन फास्टेस्ट ग्रोईंग रिजन. ठीक आहे. एशिया जे आहे, एशिया हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सो याच्यामध्ये मग सगळं जे आपण मग बसून जी नावं घेतली, ती सगळी कॅटेगरी वाढत चाललेली आहे. आता वेलनेस कोच काय, कारण आपल्या प्रोग्रामचं नाव काय, 30 days मध्ये तुम्हाला वेलनेस कोचच्या बेसिक बेसिक सगळ्या गोष्टी तुम्ही शिकाल. अँड तुम्ही मग पुढे यात अजून किती पुढे जायचं तो तुमचा पार्ट आहे. बट व्हॉट वेलनेस कोच डू?
का बरं लोक वेलनेस कोचकडे येतात? सो वेलनेस कोचकडे काय वेगळं असतं? सगळ्यात पहिलं वेलनेस कोच प्रॉपर असेसमेंट करतो, प्रॉपर समजून घेतो केसला. मी इथे कुठल्याही प्रॅक्टिसच्या विरोधात नाहीये. आय रिस्पेक्ट ऑल प्रोफेशन्स. बट बाहेरचीच परिस्थिती किती लोक रिलेट करतात बघा, माझ्या जेवढं ऐकण्यात आहे, कदाचित मी आय एम हॅपी टू बी रॉंग इयर, बट माझ्या माहितीत जेवढं आहे की आपण जेव्हा कुठे काही हेल्थ इश्यू झाला, लाईक समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज डिटेक्ट झाला, एखाद्या व्यक्तीला हायपोथायरॉइड डिटेक्ट झाला, एखाद्या व्यक्तीला पीसीओएस झालं, एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शनसाठी मेडिसिन सुरू झाल्या, अँड मेडिसिन सुरू करण्याच्या आधीची स्टेज आपण बघू की अचानक बाबा ब्लड प्रेशर शूटअप झाला, आता नाव ही विल गो ऑन द मेडिसिन. सो आता हा व्यक्ती एखाद्या स्पेशलिस्टकडे जातोय त्या त्या फील्डच्या, अँड नाव ही इज सिटिंग इन फ्रंट ऑफ हिम विथ हिज ब्लड रिपोर्ट्स. ठीक आहे, ब्लड रिपोर्ट सगळे समोर आहेत. आता मला फक्त तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. हाऊ मच टाइम दॅट स्पेशलिस्ट स्पीक विथ दॅट पर्सन? किती मिनिट तो बोलतो त्या व्यक्तीशी, आणि त्या व्यक्तीशी कसं कम्युनिकेट करतो, कसं कनेक्ट करतो? कारण आता त्याला अशी ट्रीटमेंट चालू करायची, कदाचित ती कित्येक वर्ष त्याला चालू ठेवावं लागेल. पण ते सुरू करण्याआधी किती मिनिट ते लोक त्या व्यक्तीशी बोलतात? तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगा. ओके, मिनिमम 5 मिनिट. अजून? रामेश्वरी मॅम इज व्हेरी ऍक्टिव्ह. व्हॉट अबाउट अदर्स? किती मिनिट बोलतो एक स्पेशलिस्ट त्या व्यक्तीबरोबर? किती मिनिट बोलतो? फटाफट फटाफट अँसर द्या. अजून तुमचे थॉट्स ऐकायचे मला. अरे, चॅटबॉक्स कुठे आहे माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना? येस येस, किती मिनिट एक स्पेशलिस्ट त्या व्यक्तीसोबत बोलतो? जर का तो त्या व्यक्तीला आता आयुष्यभरासाठी गोळ्या चालू करायच्या, ते चालू करण्याआधी एक स्पेशलिस्ट त्या व्यक्तीबरोबर किती मिनिट बोलतो? क्या बात आहे, एकच व्यक्तीचं उत्तर आहे. चल, हरकत नाही. अच्छा, दुसरं पण आलं. अच्छा, मिनिमम 10 मिनिट. 10 मिनिट तर मला वाटतं प्रिया मॅडम तिकडे होत असेल कदाचित तुमच्या इकडे, बट मोस्टली इन सिटीज 5 मिनिट. 5 मिनिट पण खूप झाले. ओके, संजय इज ऑल्सो स्पीकिंग. सो मे बी. हां. हां, कधी कधी तर 2 मिनिट पण बोलत नाही. येस, आय वॉन्ट टू. आता मी इथं कोणाचा विरोध करत नाही. मग आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं की ते असेसमेंट जी काय होणार आहे त्या व्यक्तीची, हाऊ इज इट पॉसिबल की त्या केसला एक व्यक्ती 2 मिनिटात 5 मिनिटात समजू शकतो? शक्य आहे का? तुम्ही मला सांगा. येस ऑर नो? येस ऑर नो? समजू शकतो का तो व्यक्ती त्या केसला? नो, ॲब्सोल्युटली नॉट. ठीक आहे. आणि होतं काय की हे न समजून घेतल्यामुळे जी काय ट्रीटमेंट सुरू केली जाते ती, इज इट वर्किंग ऑन रूट कॉज और इट इज वर्किंग ऑन ओनली सिम्पटम्स? रूट कॉज वर काम करते का? व्हॉट यू थिंक? इज इट वर्किंग ऑन रूट कॉज? येस और नो? रूट कॉजवर काम करेल का ट्रीटमेंट? नो, ॲब्सोल्युटली नॉट, राईट? सो नाही होणार. आणि वेलनेस कोच हेच करतो. वेलनेस कोचला जेव्हा प्रॉपर ट्रेनिंग मिळतं, ही डू प्रॉपर असेसमेंट. तो त्या व्यक्तीला समजून घेतो, व्यवस्थित त्या व्यक्तीला ऐकून घेतो, अँड देन त्या व्यक्तीचं गोल सेट करतो की आता आपल्याला यातून पहिल्या स्टेपला काय करायचंय, दुसऱ्या स्टेपला काय करायचंय, तिसऱ्या स्टेपला काय करायचंय. ही डिझाईन प्रॉपर रोड मॅप तयार करतो, प्रॉपर प्लॅनिंग करतो. त्याचबरोबर तो सपोर्ट देतो त्या व्यक्तीला. तो अकाउंटेबिलिटीसाठी जबाबदार आहे त्याच्यासाठी, म्हणजे तो त्याला वारंवार फॉलोअप घेतो, तो एज्युकेट करतो, तो प्रॉपर गायडन्स देतो, तो त्या ज्या कॅटेगरीचा तो एक्सपर्ट आहे तो हे सगळं करतो. कोण? एक वेलनेस कोच. आणि हे सगळं एक वेलनेस कोच करतो, म्हणून वेलनेस कोचेसची डिमांड इन फ्युचर ही ट्रमेंडस लेवलवर वाढणार आहे. पण आता आपल्या डोक्यात काही मिथ्स आहेत वेलनेस कोच बनण्याआधी, सो लेट्स ब्रेक ऑल दॅट मिथ्स. पहिलं मिथ म्हणजे आपल्याकडे इंडियन्स आर, म्हणजे असं इंडियन्सचं कसं असतं, एकदम कॉन्ट्रॅक्टरी असतात. हा, असं मधलं काय नसतं आपल्याकडे. न्यूट्रल आपण कधी विचार करत नाही. आपल्याकडे एकदम भारी करणारे असतात, नाहीतर मग एकदम वर्स्ट असं. न्यूट्रलवाली फार संख्या कमी आहे. तो आपल्याकडे पहिली कॅटेगरी हीच आहे जी विचार करते कोणी बनू शकते, एवढं काय अवघड नाही. सो येस, इट इज नॉट अन राईट थिंग. सो फॅक्ट काय सांगतं, व्हाईल एनीवन कॅन एस्पायर, तुम्ही ठरवू शकता, बट इट टेक्स हार्ड वर्क, डेडिकेशन टू बिकम अ सक्सेसफुल वन. बनू शकता, बट सक्सेस मिळेल का?
Being a wellness coach requires knowledge and skills in areas such as nutrition, exercise science, behavior change, and coaching techniques also you must know. It also requires a passion for helping others. सगळ्यात पहिलं तर passion पाहिजे की लोकांना मदत करायची आणि कमिटमेंट टू ऑनगोईंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट. ऑनगोईंग हा शब्द लक्षात घ्या. ऑनगोईंग म्हणजे काय? तुम्हाला असं नाही की हे 30 दिवसात तुम्ही शिकाल. बघा डे वनलाच मी तुम्हाला सांगतो. नॉर्मली तुम्ही कुठल्याही प्रोग्रामला जर सांगतात ते काय सांगतात, अरे हो जाएगा. आम्ही तसं नाही सांगत. ऑनगोईंग चालू ठेवावं लागेल तुम्हाला. सो ऑन गोईंग असेल तर प्रोफेशनल डेव्हलपमेंट तुमची होईल. दुसरं मिथ काय? यू नीड अ डिग्री इन वेलनेस कोचिंग टू बिकम अ वेलनेस कोच. हो तर येस, डिग्री इन सॅटिस्फॅक्शन सर्टिफिकेशन हेल्पफुल असेल बट नेसेसरी नाहीये. मेनी सक्सेसफुल कोचेस हॅव बॅकग्राऊंड्स इन रिलेटेड फील्ड सच एज न्यूट्रिशन, फिटनेस, सायकोलॉजी और काउन्सिलिंग. What matters the most is having the necessary knowledge and skills to help clients achieve their health and wellness goals. महत्वाचं आहे तुम्हाला रिझल्ट देता आला पाहिजे. सो प्रॉपर असं तुम्हाला 5 वर्ष 6 वर्षाची डिग्री पाहिजे का? तर अशी काही गरज नाही. यू शुड हेल्प दॅम. हेल्प जर तुम्ही करताय, एकाला हेल्प केलं तोच तुमच्याकडे पुढे 4-5 लोकांना रिकमेंड करणार आहे आणि अशा पद्धतीने तुमचं हे काम वाढणार आहे. त्याचबरोबर पुढचं आहे की यू नीड टू इन्व्हेस्ट अ लॉट ऑफ मनी टू बिकम अ वेलनेस कोच. येस, देर आर सम कॉस्ट असोसिएटेड. नाही असं नाही. सर्टिफिकेशन आहे, ट्रेनिंग फी आहे, काही ठिकाणी नेसेसरी लागेल, बट मेनी अफोर्डेबल ट्रेनिंग प्रोग्राम्स आर अवेलेबल. अफोर्डेबल खूप आहे अँड इट इज अ व्हेरी पॉसिबल टू स्टार्ट अ कोचिंग बिझनेस विथ मिनिमल एक्सपेन्सेस. म्हणजे फार थोड्या एक्सपेन्सेसमध्ये पण तुम्ही हे चालू करू शकता. ही खूप इझी वे आहे पैसे कमवायचं. तर मला सांगायला आवडेल की या जगामध्ये कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. सो इथे पण हे रिवॉर्डिंग आहे, फुलफिलिंग आहे, बट इट इज नॉट अ गेट रिच क्विक स्कीम. फास्ट असं तुम्ही पैसे कमवाल असं काही नाहीये. इट विल टेक टाइम, इट विल रिक्वायर एफर्ट अँड इट विल रिक्वायर युअर डेडिकेशन. जर का आणि ह्या माध्यमातून तुम्ही जसं एक स्ट्रॉंग क्लायंट बेस बनवता, तुमचं एक रेप्युटेशन वाढतं, क्वालिटी कोचिंग तुम्ही प्रोव्हाइड करता, तर तुम्ही हे पुढे जाऊ शकता. वेलनेस कोचिंग इज ओनली फॉर फिटनेस एन्थुझियास्ट. म्हणजे जे फिटनेस फ्रीक असतात, जे बॉडी बिल्डर अशाच लोकांसाठी आहे का? तर नाहीये. वेलनेस कोचिंग मध्ये तुम्हाला फिजिकल फिटनेस मध्ये क्लायंटला हेल्प करायचं आहे. बट इज नॉट ओनली फॉर रिलेटेड एक्सरसाइज. ह्याच्यामध्ये खूप एरियाज आहेत, लाईक न्यूट्रिशन आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, स्लीप मॅनेजमेंट आहे, मेंटल हेल्थ आहे. सो तुम्हाला ठरवावं लागेल तुम्ही कुठलं एक निश पकडता, कुठल्या ह्याच्यावर हे करणार आहे आणि त्यानुसार तुम्ही ह्यात पुढे जाऊ शकता. सो फक्त फिटनेस एन्थुझियासाठी असं नाही. वेलनेस कोचिंग इज ओनली फॉर यंग पीपल. फक्त तरुणांसाठी आहे, तर असं नाहीये. याच्यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नाहीये. आज आपल्याकडे 50-60 ह्या एज मधले लोक देखील कोचिंग करायला खूप पुढे आहेत आणि त्यांचे प्रॉपर म्हणजे ते इथं इन्फ्लुएन्सर झालेत. वेलनेस कोचिंग इज ओनली फॉर वुमेन. कारण मेजॉरिटी भारतामध्ये वुमेन्स दिसतात, तर असं पण नाहीये. मेन कॅन ऑल्सो बी सक्सेसफुल. मेजॉरिटी वुमेन आहेत, but men can also be successful. What matter most is having the necessary skill, knowledge, and passion for helping others. Wellness coaching is only for people who are already fit and healthy. जे ऑलरेडी फिट अँड हेल्दी आहेत अशाच लोकांसाठी आहे का? तर असं नाहीये. ज्यांना हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे त्यांच्यासाठी पण आहे. हम्म? सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला तुमचा एखादा प्रॉब्लेम तुम्ही ओव्हरकम केला आणि त्याच्याबद्दलच लोकांना गाईड करायचं, तर त्यात पण तुम्ही कोचिंग करू शकता. त्याचबरोबर वेलनेस कोचिंग वन साईज फिट ऑल अप्रोच असं नाहीये. एकच गोष्ट सगळ्यांना फिट होते असं होतं का? तर नाही होत. तुम्हाला हळूहळू लक्षात येतं की काही गोष्टी वन फिट अप्रोच पण चालतात, काही गोष्टीमध्ये कस्टमाइज करावं लागतं. ते पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. टेम्पररी सोल्युशन आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं हे काय तात्पुरतं आहे बाबा, परमनंट नाही. तर इथे मात्र तुम्ही चुकाल, कारण हिट कॅन बी अ लॉंग टर्म सोल्युशन फॉर इम्प्रूव्हिंग हेल्थ अँड वेलनेस. गुड वेलनेस कोच कॅन हेल्प क्लायंट्स मेक लास्टिंग लास्टिंग म्हणजे दीर्घकाळ टिकणारे लाईफस्टाईल चेंजेस दॅट लीड टू बेटर हेल्थ अँड वेलनेस ओव्हर टाइम. सो दिस इज पॉवर ऑफ अन वन वेलनेस कोच. आता तुम्ही का वेलनेस कोच बनाव? चला मी तुम्हाला विचारतो. मी थोड्या वेळासाठी पीपीटीच्या स्लाइड्सवर जाणार नाही. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं चॅट बॉक्समध्ये, व्हाय यू शुड बी वेलनेस कोच. तुम्हाला काय वाटतं? व्हाय यू वॉन्ट टू बी वेलनेस कोच? Yes, Sheetal and Maithili, you are promoted to panelist to get blessings. Good, good.
ओके, टू हेल्प आउट सराउंडिंग्स, इम्प्रूव्ह लाईव्स. गुड. वाय यू वॉन्ट टू बी. प्रत्येकाने सांगा, टू हेल्प अदर्स. ओके, लोकांना मदत करण्यासाठी. पैशामध्ये इंटरेस्ट कोणाचा नाही. गुड. अँड दॅट शुड बी अ राईट अप्रोच. म्हणजे जर का तुम्ही मनी माइंडेड काम कराल तर कदाचित तुम्हाला थोड्या दिवसांनी हे बंद करावं वाटेल. बट जेव्हा तुम्हाला हेल्प करायचं आहे लोकांना, तुम्हाला लोकांना यातून रिअली काहीतरी भारी द्यायचं आहे, बट दोन्ही अप्रोच असायला हवे. माझ्या दृष्टीने सक्सेसफुल कोच दोन्हीकडे लक्ष देतो. सो हेल्थ इज वेल्थ, राईट. परफेक्ट, परफेक्ट. खूप छान. सो तुमचे थॉट्स प्रोसेस मला फार आवडले. आता मी तुम्हाला थोडं क्लिअर करतो. सगळ्यात पहिलं, जर का तुमच्यामध्ये पॅशन असेल हेल्थ अँड वेलनेसवर, तरच तुम्ही ह्यामध्ये यावं. अदरवाईज तुम्ही हे चालू नाही करू शकणार. पॅशन पाहिजे बाबा. मला लोकांना म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे, थोडं हेल्थवर बोलताना, थोडं फिटनेसवर बोलताना तुम्हाला असं पॅशनेटली आतून वाटतं. लोकांमध्ये खरंच तुम्हाला बदल बदल म्हणजे डिझायर टू मेक अ डिफरन्स. जर का लोकांमध्ये खरंच बदल करावा असं तुम्हाला मनापासून वाटतंय, तर तुम्ही ह्यात नक्कीच येऊ शकता. पर्सनल ग्रोथसाठी जर तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः पण ग्रो केलं पाहिजे, सो हे खूप जबरदस्त फील्ड आहे. कारण इथं कायम एज्युकेशन घेत राहावं लागतं, कायम. फ्लेक्सिबिलिटी. तुम्हाला तुमचे कामाचे तास स्वतः निवडता येतात. आणि हे असं फील्ड आहे की तुम्ही लाईक मॉर्निंगमध्ये पण काही लोकांना टार्गेट करू शकता. मॉर्निंगमध्ये तुम्हाला वेळ आहे, तो मॉर्निंगचा वेळ तुम्ही देऊ शकता. तुम्हाला इव्हनिंगचा वेळ आहे, तर इव्हनिंगसाठी काही क्राऊड टार्गेट करू शकता. तुम्हाला आफ्टरनूनचा वेळ आहे, तर आफ्टरनून करू शकता. ऑनलाईन, ऑफलाईन, एनी वे यू कॅन गो. अँड इट इज इन हाय डिमांड, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर खूप कॉम्पिटिशन आहे. बघा, पर्सनल एनर्जी जी तुमची आहे ना, ती कोणच देणार नाही. त्यामुळे कॉम्पिटिशन किती असू दे आणि किती येऊ दे, ह्याच्यामध्ये उलट जितके जास्त लोक वाढतील तितके जास्त प्रॉब्लेम वाले पण लोक आहेत. अँड रिअल करिअर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे पैसे येणार आहेत, ब्लेसिंग येणार आहेत. सो करिअर सॅटिस्फॅक्शन पण छान. हू कॅन बिकम वेलनेस कोच. जर तुम्ही हेल्थ प्रोफेशनल ऑलरेडी आहात, गो फॉर इट. बेस्ट. लाईक तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड आहात हेल्थच्या, यू कॅन गो फॉर इट. तुम्ही कोणते सप्लिमेंट सेल करताय. आता काय होतं की खूप सारे लोक सप्लिमेंट सेल करतात, बट दे आर नॉट हॅव्हिंग नॉलेज, दे आर ओनली सेलर. सो आय रिकमेंड, जर सप्लिमेंट सेल करताय, विदाउट नॉलेज सेल करताय, तर हे तुमच्यासाठीही घातक आहे आणि तुम्ही ज्याला देताय त्याच्यासाठीही घातक आहे. त्याऐवजी जर तुम्ही एज्युकेशन घेऊन केलं तर ते जास्त फायद्याचं राहील. योगा टीचर्सला मी नेहमी सांगतो की तुम्ही थोडंसं डाएट, कारण योगामध्ये तुम्ही एवढं हेल्प हेल्प करताय लोकांना. विथ दॅट जर थोडं डाएट ओरिएंटेड केलं तर नक्की फायदा होईल. जिम ट्रेनर्सला माझं सजेशन असतं की जिम ट्रेनर्सनी पण थोडं ह्याच्यावर काम करावं. बट आता जिम ट्रेनर्स ऑलरेडी खूप ट्रेंड असतात, पण काही नसतात त्यांच्यासाठी. अल्टरनेटिव्ह थेरपी प्रॅक्टिशनर, लाईक यू आर वर्किंग इन ॲक्युप्रेशर, यू आर डुईंग एनी काइंड ऑफ अल्टरनेटिव्ह थेरपी, लाईक ॲक्युप्रेशर करतात, काही लोक प्राणिक हिलिंग करतात, आ, काही लोक मसाज थेरपी देतात. सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग, ठीक आहे, त्याच्याबरोबर करा. डॉक्टर्स देखील मी रिकमेंड करतो, त्यांनी देखील कोच बनावं. डॉक्टर कॅन अर्न मोर. जनरल प्रॅक्टिशनरने थोडा वेळ काढावा आणि एक निश पकडून ह्यात यावं. आणि आमच्या आत्तापर्यंत जेवढ्या बॅचेस झाल्या, आतापर्यंत आमच्याकडे 9 डॉक्टर्सनी आमच्याकडे वेलनेस कोच म्हणून सर्टिफिकेशन घेतलेले आहे. होम मेकर्सला मी सांगतो, बनाच बना. होम मेकर्सनी पहिलं स्वतःच्या कुटुंबासाठी बना. ठीक आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्ही कुटुंबासाठी करा. तिथेच तुम्ही लाखो रुपये भविष्यातल्या आजारपणातले वाचवाल. आणि सोबत मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही इतर लोकांना देखील गाईड करू शकता. आणि असे इंडिव्हिज्युअल हु हॅज ओव्हरकम दॅर हेल्थ चॅलेंजेस, जर तुमच्यापैकी कोण असा आहे ज्यांनी कुठलं तरी स्वतःचा डिझीज वर ओव्हरकम केले नसेल, तर करा. आम्ही आम्ही डिझीज रिव्हर्सल मध्ये काम करतो विथ लेन्स टेक्निक. त्या माध्यमातून तुम्ही डिझीज रिव्हर्स करा आणि मग तुम्ही कोच म्हणून काम करा. सो 3 स्टेप्स टू बिकम वेलनेस कोच. मी आता तुम्हाला 3 असे स्टेप्स सांगणार आहेत. सिम्पल स्टेप्स आहेत, ज्याचा उपयोग केला तर तुम्ही वेलनेस कोच बनू शकता. सगळ्यात पहिले, यू शुड गेट अ बेसिक नॉलेज ऑफ न्यूट्रिशन, डाएट अँड एक्सरसाइज. ठीक आहे. तुमच्याकडे काय पाहिजे, एक बेसिक बाबा, प्रत्येक डिझीजचं एक बेसिक थोडंसं, त्याच्यामध्ये काय न्यूट्रिशन असतं, काय पद्धतीचं डाएट असायला हवं, कोणते एक्सरसाइजेस त्या व्यक्तीने फॉलो करायला हवे, त्याचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असायला हवं. दिस इज अ स्टेप नंबर 1. कशी कशी डेव्हलप करू शकता, मी पुढे आता सांगणार आहे की आमच्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला कुठे कुठे हेल्प करतो. एक्सरसाइज रिलेटेड तर भंडार आहे आज. तुम्ही जर ठरवलं ना, तर हे स्किल तुम्ही अडॉप्ट करू शकता. सेकंड आहे वेज ऑफ हाऊ टू रीच आउट टू पीपल. तुमच्याकडे नॉलेज आहे, बट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचताच येत नाहीये, काही उपयोग नाहीये. ठीक आहे. तुम्ही एक्झिस्ट करता हे लोकांना माहीतच नाहीये, तर काही उपयोग नाहीये त्या नॉलेजचा. सो यू शुड हायलाइट युअर प्रेझेन्स, यू शुड मॅक्झिमाइज युअर रीच. लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर
नॉलेज ऑफ स्केलिंग युअर बिझनेस. एक एरिया कव्हर केला की दुसरा एरिया, तिसरा एरिया, तुम्हाला असं एक्सपांड करता आलं पाहिजे. हे जर का तुमच्यामध्ये स्किल असेल तर तुम्हाला हे फक्त या 3 स्टेपवर काम करायचं. नंबर 1, कव्हर युअर नॉलेज विथ बेसिक न्यूट्रिशन अँड डायट अँड एक्सरसाइज. नंतर नंबर 2, डेव्हलप करा हे स्किल ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. नंबर 3, यू हॅव टू स्केल इट. स्केल म्हणजे काय? ह्या एरियातून त्या एरियात, त्या एरियातून त्या एरियात, ह्या 3 स्टेपमध्ये तुम्ही चांगले नावाजलेले कोच म्हणून पुढे याल. आता आपण पाहू की ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय येतात. ठीक आहे, किती लोक खरं जाणून घ्यायला इंटरेस्टेड आहेत चॅलेंजेस? प्लीज टाईप सी. मेक इट फास्ट. टाईप करा, टाईप. डोंट रेज युअर हँड, टाईप इट. मिश्री मॅम फास्ट आहे. संगीता, आयशा मॅम, प्रीती. ओके, ग्रेट ग्रेट. प्रिया मॅम, फॅन्टस्टिक. सो तुम्ही तुम्हाला सांगतो की कोच बनायचं आहे, पण ट्रेडिशनल वे नाही बनायचं. ट्रेडिशनल वे म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एक जुन्या पद्धतीचे कोचेस कसे बनत होते त्या पद्धतीने जर तुम्ही बनायला गेलात तर काय होईल? सगळ्यात पहिलं तर लॉन्चिंगलाच टाइम लागेल. का बरं टाइम लागेल? कारण तुम्हाला ऑफलाईन मॉडेलमध्ये जायचं आहे. ऑफलाईन मॉडेलमध्ये तुम्हाला फार मेहनत घ्यावं लागते, फार मेहनत. सो लॉन्चिंगला टाइम लागेल, कारण पहिले तुम्हाला एक जागा शोधावी लागेल. ठीक आहे, प्रॉपर एक लोकेशन ठरवावं लागेल. त्या लोकेशनला मग तुम्हाला प्रॉपर मग ॲग्रीमेंट करा, मग तुम्हाला ते सेटअप पूर्ण उभा करा, मग तिथे इंटिरियर छानसं करा. हं? हे सगळं तुम्हाला करावं लागेल. डेपॉझिट आलं, इंटिरियर आलं, मार्केटिंग आलं, ब्रँडिंग आलं. फिक्स महिन्याचे खर्च सुरू होतील. एवढं सगळं करून सांभाळ का? नाही. तुमचे फिक्स एक्सपेन्सेस चालू होतील. दर महिन्याला तुम्हाला एवढं बिल भरणं आलं, एखाद्या व्यक्ती कामाला ठेवली, त्याची सॅलरी आली. कारण तुम्ही 24 तास काय सगळं ऑपरेट नाही करू शकत. त्याचबरोबर ह्यूज इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. हे सगळं काय असंच नाही घडणार. त्याचबरोबर तुम्हाला टीम, म्हणजे जसे लोक कामाला ठेवतील त्याच्यावर तुमची डिपेंडेबिलिटी आली. ठीक आहे, आणि रिस्क खूप आहे, कारण जर का हे तुमच्यासाठी नाही वर्क केलं गेलं तर मग काय? मग तुम्हाला लॉस आहे बॉस. वेळेचं कुठलंही फ्रीडम नसेल, कारण तुम्हाला तिथं कस्टमर असो नाही तर बसो, क्लायंट असो नाही तर नसो, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. लिमिटेड रीच ना, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जिथे तुम्ही उघडले त्यातल्या फक्त एक 5 किलोमीटरचा, 10 किलोमीटरचा रेडियस मधली लोक तुमच्याकडे येणार. दीज आर द ट्रॅडिशनल वेचे चॅलेंजेस आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, मग प्रॉफिटेबिलिटी दिसायला इट विल टेक मोर ओव्हर इयर. 1 वर्ष, 2 वर्ष जातील, मग तुम्हाला कुठेतरी प्रॉफिट्स दिसायला लागतील. ठीक आहे, किती लोकांना वाटतंय की हे जे मी सांगितलं हे करेक्ट आहे? ॲग्री ॲग्री करताय माझ्या हा आमचा रिसर्च आहे एवढ्या वर्षाचा, की जर का तुम्हाला ट्रेडिशनल वे करायचं आहे. इफ यू ॲग्री, टाईप ए. ओके, थँक्यू. ॲग्री, ग्रेट. कधी कधी काय होतं की आपण, आपल्याला काय प्लस आहे ना ते पाहत नाही, मायनस काय ते पाहतो. तर हे सगळं आपल्याला नाही करायचं. मग आपल्याला करायचं काय? आपल्याला जस्ट आपल्याला डिजिटल वेनी लॉन्च व्हायचं आहे. सो डिजिटल वेनी लॉन्च जर तुम्हाला व्हायचं असेल, सो आय विल जस्ट एक्सप्लेन. कम्पॅरिझन एका आठवड्यात तुम्ही सुरू करू शकता. येस, यू कॅन स्टार्ट इन अ वीक, बट आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ कोर्स. म्हणजे माझ्याकडून जेव्हा तुमचं कम्प्लिशन होईल त्यानंतर तुम्ही एका आठवड्यात, जर का आम्ही वीकली तुम्हाला जे सांगतो ते टास्क तुम्ही पूर्ण करत गेलात, आमची एव्हरी वीक एक्झाम असते ती तुम्ही देत गेलात, तर तुम्हाला एक आठवडा वास झाला. एक आठवड्यात तुम्ही स्टार्ट करू शकता. एक लॅपटॉप पाहिजे, प्रॉपर इंटरनेट कनेक्शन पाहिजे. यू कॅन स्टार्ट विथ 1 लॅपटॉप अँड इंटरनेट कनेक्शन. ठीक आहे. थर्ड, नो रेंट. कोणालाही सॅलरी, पगार द्यायचा नाही, कोणालाही सॅलरी द्यायची नाहीये, कोणालाही भाडं नाहीये, कुठलीही सॅलरी नाही. इन्व्हेस्टमेंट अगदी लो, अगदी लो. 1 मॅन आर्मी, सगळं तुमच्यापासून सुरू झालं. ठीक आहे, सुरुवात तुम्ही एकट्यापासून करायला हवी. नो रिस्क ॲट ऑल, कारण एवढं सगळं नाही लागलं म्हणजे रिस्क कमी झाली. टाइम फ्रीडम तुमचं आहे. तिथं कसं आहे, शटर उघडलं काम चालू झालं. इथं कसं आहे, लॅपटॉपची स्क्रीन ओपन केली काम चालू झालं, स्क्रीन बंद काम बंद. रीच कसं आहे, यू कॅन रीच वेर यू वॉन्ट. तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही पोहोचू शकता. ठीक आहे, अँड विल बी प्रॉफिटेबल फ्रॉम फर्स्ट मंथ. पहिल्या महिन्यात जे येईल, समजा तुम्ही जे काही कन्सल्टेशन फी ठेवाल, जे काय मॉडेलमध्ये तुम्ही जाल, आम्ही तुम्हाला मॉडेल कसे करायचे, काय करायचे सगळं कोर्स नंतर एक्सप्लेन करतो. बट जे काय तुम्ही मॉडेल निवडाल, जे काय तुम्ही निश कराल, पहिल्या महिन्यापासून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. वॉर्म अ व्हेरी फर्स्ट मंथ. फक्त इथे त्यालाच प्रॉफिट मिळतं जो ऍक्शन टेकर असतो. ठीक आहे, जो ऍक्शन नाही घेत तो टोटली लॉस मध्ये जातो. बट इफ यू आर अन ऍक्शन टेकर, तुम्ही जर का हसल करता, हसल, जर धडपड आपण पण केली पाहिजे, हे सगळं जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही फर्स्ट मंथ प्रॉफिटेबल राहता म्हणजे राहता.
आर यू रेडी टू बिकम वेलनेस कोच? येस और नो? ओके. येस. येस. ओके. Out of 25 participants, there are three. Okay, three yes. ओके, नाही वाढले. एक, दोन, तीन, चार. ओके, फोर येस. ओके, फाय येस. ओके. इट इज 20%. गुड. 20% लोक आहेत ज्यांना खरंच वेलनेस कोच बनायचं आहे. पण मी तुम्हाला सांगेल, सगळ्यात पहिला फायदा होणार आहे, तुम्हाला स्वतःला फिटनेस वाढत आहे. टू हेल्प युअर सेल्फ टू बिकम फिट, सगळ्यात पहिलं तुमचं ध्येय काय पाहिजे? मी स्वतःला फिट करणार. दुसरं ध्येय काय पाहिजे? मी माझ्या फॅमिलीला फिट करणार. पहिलं तुमच्यापासून सुरुवात होणार. तुम्ही फिट होणार, मग तुमची फॅमिली फिट होणार. आणि हे करण्याला जर तुम्हाला यश मिळालं, तर टू हेल्प इंडिया टू गेट मोर फिट, आपण संपूर्ण देशामध्ये लोकांना फिट करण्याच्या मिशनवर आहोत, हे लक्षात घ्या. तुमच्या म्हणजे इथं मला छोटीशी स्टोरी सांगायला आवडेल, की लोक म्हणतील नाही नाही कसं काय शक्य आहे, खूप मोठं स्वप्न आहे. स्वप्न मोठं ठेवा, काय प्रॉब्लेम आहे. एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बऱ्याच वेळा मी सांगतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी सांगतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिट होते. एक लहान मुलगा आहे, तो समुद्रकिनारी जेव्हा ते ओटी भरती असते आणि लाटा, तो वेव्स जे असतात त्यातून जे पाणी बाहेर येतात आणि पाण्यासोबत काही छोटे छोटे मासे बाहेर येतात, तर तो काय करतो, उचलतो आणि ते मासे पुन्हा समुद्रात टाकतो. अं, एक टाकतो, दुसरा टाकतो, तिसरा टाकतो. तिथून कोणतरी पास होत असतं, ते म्हणतो काय होणार आहे असं, म्हणजे एवढं काय फरक पडणार आहे, तू टाकतोय खरं, किती कंटिन्यू बाहेर येतात आहे आणि तू बाहेर टाकतोय. मग तो म्हणतो ह्याला फरक पडला, ह्याला फरक पडला, ह्याला फरक पडला, असं म्हणून तो टाकणं चालू ठेवतो. तो डिस्टर्ब पण होत नाही, म्हणजे तो त्याच्याशी बोलायला एक सेकंड पण थांबत नाही. सो येस, तुम्हाला हेच करायचंय. तुम्हाला तुमच्या माध्यमातून किती लोक फिट होतील ना, यावर लक्ष द्यायचंय. ठीक आहे. सो टू हेल्प इंडिया टू गेट मोर फिट, टू हेल्प युअर सेल्फ टू अर्न मोर, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही स्वतःला मदत करताय आणखीन थोडे पैसे कमवायला. अँड ही टू हेल्प युअर सेल्फ टू गेट टाइम फ्रीडम, हे पैसे कमवत असताना टाइमचं पण फ्रीडम तुम्ही कमवताय. बिकॉज तुम्ही कामाचे तास तुमचे स्वतः निवडता. सो व्हॉट यू कॅन इन्व्हेस्ट टू बी वेलनेस कोच. काय इन्व्हेस्ट करावं लागेल सांगा, तुम्हाला काय वाटतं? आता वेलनेस कोच बनायचंय, काय इन्व्हेस्ट करावं लागेल? हॅलो, तुम्हाला काय वाटतंय? एनीवन कॅन गेस व्हॉट यू हॅव टू इन्व्हेस्ट? काय इन्व्हेस्ट करावं लागेल तुम्हाला? या, राईट. नॉलेज तर टाइम दिल्यावर येणार, पण इन्व्हेस्ट काय करावं लागेल? टाइम ना. यू हॅव टू इन्व्हेस्ट टाइम, यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर डेडिकेशन, यू हॅव टू मेंटली तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागेल. पैसे मॅटर नाही करत. मी नेहमी सांगतो, ह्या कोर्सची जी फी आहे ना, ही तुम्ही जो वेळ देणार ना त्याच्यापेक्षा काहीच नाही. सो व्हॉट यू कॅन इन्व्हेस्ट टू बिकम वेलनेस कोच इज युअर टाइम. ठीक आहे. सो नाव आय एम इंट्रोड्युसिंग वेलनेस ब्लूप्रिंट, मास्टरिंग न्यूट्रिशन इन 30 days विथ 5 empty fish टेक्निक. है ना, 5 empty fish टेक्निक एंड पर्यंत सांगतो मी काय. सो या कोर्समध्ये कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले जाणार आहेत, जस्ट गो थ्रू इट. पहिला आहे, आम्ही तुम्हाला न्यूट्रिशनचं इंट्रोडक्शन देणार आहे. हा इतका डीप टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये जे न्यूट्रिशनचे प्रोटीन, फॅट, व्हायटामिन्स, मिनरल्स, कशातून किती मिळतं, किती रिक्वायरमेंट असते, कसं फुलफिल करता येईल, ईच अँड एव्हरीथिंग, मॅक्रोन्युट्रिएंट्स, मायक्रोन्युट्रिएंट्स, हे संपूर्ण सिरीजमध्ये आम्ही एक्सप्लेन करतो. नॉर्मली आपल्याला डायजेशनवर बोललं जातं, बट डायजेशनपेक्षा ॲब्झॉर्प्शन महत्त्वाचं आहे. कारण तुमचं डायजेशन जर व्यवस्थित नसेल तर ॲब्झॉर्प्शन होणारच नाही. म्हणजे डायजेशन ऑब्झर्प्शन, लोक डायजेशन पण बोलतात, ॲब्झॉर्प्शनवर कोणच बोलत नाही. किती महत्त्वाचा रोल आहे, हे सगळं आपण कव्हर करतो तुमच्या टॉपिक्समध्ये. एनर्जी बॅलन्स कसा करायचा, त्याचबरोबर डायटरी गाईडलाईन्स काय आहेत, त्या कशा फॉलो करायच्या, स्पेशल वेगवेगळे डाएटचे प्रकार काय आहेत, कुठले योग्य कुठले अयोग्य, कोणतं डाएट का निर्माण झालं होतं, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, आजच्या काळात खरंच ते रिलेव्हंट आहे का, न्यूट्रिशन रिलेटेड डिझिजेस कोणते आहेत, कुठलं न्यूट्रिएंट कमी पडल्यामुळे कोणते कोणते आजार होतात, हेल्दी शॉपिंग करताना फूड लेबल कसं वाचायचं, काय प्रोटोकॉल फॉलो करायचे, बिहेवियर कल्चरल फॅक्टर्सची काय काळजी घ्यायची. कारण आपण जेव्हा डाएट डिझाईन करतो तर आपल्याला त्याचा स्वभाव समजून घ्यायचा, त्याचं कल्चर समजून घ्यायचं. त्याचबरोबर हायड्रेशनचा रोल किती महत्त्वाचा आहे, लहान मुलांचं न्यूट्रिशन कसं असायला हवं, डिफरन्स बिटवीन डिफरंट डाएट्स, आताच मी बोललो, न्यूट्रिशन इन प्रेग्नन्सी इन ब्रेस्ट फिडिंग,
सो प्रेग्नन्सीमध्ये कसं न्यूट्रिशन असतं, ब्रेस्ट फिडिंगमध्ये लॅक्टेशनच्या पिरियडमध्ये कसं न्यूट्रिशन असतं, हेल्दी इटिंग फॉर चिल्ड्रन कसं असतं, त्याचबरोबर कॅलरी कॅल्क्युलेशनचं सायन्स काय, कॉज अँड इफेक्ट ऑफ लाईफस्टाईल डिझीज लाईक पीसीओडी, पीसीओएस, डायबिटीज, थायरॉइड, हार्ट, पॅरालिसिस. आम्ही इतके 21 लाईफस्टाईल डिझीजेस कव्हर करतो आम्ही टोटल. सुपर फूड्स आम्ही तुम्हाला शिकवतो जे मग तरुणांनी घ्यायला हवेत, लहान मुलांनी घ्यायला हवेत. 100+ हेल्दी रेसिपीज तुम्हाला यात मिळतात. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग टू गेट क्लायंट्स हा टोटल 8 डेजचा सिरीज आहे. डिजिटल मार्केटिंग 22 दिवसामध्ये कोर्स संपतो, बट 8 डेज लास्टचे जे सगळे आहेत ना ते ह्याच्यावर ठेवले, डिजिटल मार्केटिंग अँड थोडंसं माइंडसेट वगैरे. हा 5 आठवड्याचा कोर्स आहे, 20 days 45 hours. आठवड्यातून 5 दिवस चालतो. आठवड्यातून 5 दिवस तुम्हाला हा कोर्स अटेंड करायचा आहे. 5 मॉड्यूल्स डिझाईन केलेले आहेत, 30 टॉपिक्स आहेत टोटल. रोज रात्री 8:30 ते 10 ह्याचा टायमिंग आहे. 1 तारखेपासून हे बॅच सुरू होते. तुम्हाला जर का कुठलं सेशन मिस झालं तर त्याचा रेकॉर्डिंग ॲक्सेस मिळतो 90 डेजसाठी. quicksolutions.academy.com वरून तुम्हाला तो ॲक्सेस दिला जातो. वीकली तुमची एक्झाम असते, जे शिकवलं जातं, त्याची परीक्षा असते, त्याचे प्रॉपर स्कोअर येतात. Q&A असतं आठवड्यातून एकदा. तुम्हाला वाटलं की बाबा, तसं तर प्रत्येक सेशन नंतर आम्ही थोडा वेळ देतो, पण काही सेशन आमचे स्लो कमी वेळचे असतात, तर तिथून आपण Q&A करतो. माझे काही इन्फॉर्मेशन नाईट्स ज्या पूर्वी मंडेला चालायच्या, आता आपण त्याचं टायमिंग सॅटर्डे केलेलं आहे. सो एव्हरी सॅटर्डे नाही म्हणता येईल, बट आफ्टर 15 डेज जो सॅटर्डे येईल, एक सॅटर्डे इन्फॉर्मेशन नाईट असते, एक सॅटर्डे फॉलोअप नाईट असते. फॉलोअप मी तुम्हाला शिकवणार आहे कसं, म्हणजे माझ्याकडून तुम्हाला फॉलोअप राहणार आहे. तुम्हाला पहिले 10 क्लायंट मिळवण्यासाठी जर तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊन आलात आणि आमची मदत जरी लागत असेल तुम्हाला, लाईक सर यांच्याशी बोला, यांच्याशी बोला, यांच्याशी बोला, मॅडम सर आहे, मी आहे, मॅडम आहे, आमचे काही कोचेस आहेत, ते तुम्हाला हेल्प करतील पहिले 10 क्लायंट मिळवून द्यायला. त्याचबरोबर तुम्हाला वाटलं की नाही मला आता आमच्याबरोबरच काम करायचं, सो यू कॅन वर्क विथ अस ॲज अ रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल फॉर लाईफ टाईम. रेडीमेड प्लॅटफॉर्म टू वर्क एज ॲफिलेट पार्टनर. हा एक जेव्हा तुम्ही कोर्स कम्प्लीट करता तेव्हा ॲफिलेट प्रोग्राम आम्ही एक्सप्लेन करतो काय. सो नाव वी विल मूव ऑन टू सक्सेस स्टोरीज. पण त्याआधी किती लोकांना वाटतं येस इट इज सम इंटरेस्टिंग, टाईप आय. किती लोकांना वाटतं येस इट इज इंटरेस्टिंग, टाईप आय. मॅडम आयशा मॅडम, ग्रेट, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, ग्रेट. सो इफ यू आर सीइंग इट इंटरेस्टिंग, आपण आता सक्सेस स्टोरीज ऐकूयात. सो ह्या रूममध्ये काही सक्सेस स्टोरीज आहेत. आय विल आस्क देम टू रेज देअर हँड. कोण बोलणार आहे इथे? मला माहित नाही कोण बोलणार आहे. चलो, प्रिया मैम. यस. हॅलो सर. तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचं हे देऊ, परमिशन देऊ? नको सर, चालेल असंच हे करेन. ओके, चलो, हां, बोला मॅडम. हॅलो एव्हरीवन, मी प्रिया हजारे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सर आता सर मी सांगायचं झालं तर मी फर्स्ट पासून सांगेन, म्हणजे माझी ही सुरुवात कशी झाली हो हो, ऍक्च्युली. येस, सांगा मॅडम, सांगा कशी झाली तुमची सुरुवात अँड तुम्हाला इथे काय काय भेटलं म्हणजे. आय थिंक नेटवर्क इश्यू आला का काय? हां, बोला मॅडम. मग डाएट वगैरे आलं म्हटल्यावर मग मी तुमचं मधले मधले काही शब्द ऐकू नाही आले, परत सुरू करा. ओके हां हां ओके ओके. हां. सर स्टार्टिंग पासून सांगायचं झालं तर व्हॉट्सअप थ्रू मला एक मेसेज आला स्टेटसला. हम्म, हम्म, मग मी असंच क्लिक करून रजिस्ट्रेशन केले आणि रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्याकडनं कॉल आला मला. हम्म. दम केले शीतल मॅडम आणि व्यवस्थित ते बोलले माझ्याशी आणि मग सगळं त्यांनी समजावून मला सांगितले, मी माझं प्रॉब्लेम्स सांगितले. मग त्याच्यानंतर मी फर्स्ट सांगायचं जरा मी 1 मंथचं डाएट घेतले तुमच्याकडनं. डाएट घेतल्यावर त्याच्यातनं स्टार्टिंगला होतं डिटॉक्स होते 3 डेजचं. ते केले, त्यातनं मला रिझल्ट छान आला. त्याच्यातनं एक 1.5 किलो कमी झालं सर 3 दिवसातच. ग्रेट. आणि मला छान वाटायला लागलं, फ्रेश वाटायला लागलं, फ्लेक्झिबल झालं. म्हणजे मला पित्ताचं वगैरे त्रास होतं, डोकं दुखत होतं सारखं, पाय वगैरे दुखत होते, मग ते सगळं कमी झालं.
मग त्याच्यानंतर 1 मंथ आहे तर कंटिन्यू करून बघूया म्हणून मग मी पण केले आणि माझे मिस्टरही केले. दोघंही केलो. 1 मंथ मध्ये तर मला 3 ते 4 kg फॅट लॉस झाला. आणि रेसिपी वगैरे खूपच छान डिझाईन झालेले म्हटलं. मला वाटलं नाही की इतकं सारं खायचं असते का म्हणून. ऍक्च्युली मला वाटलं की फक्त सलाडवरच असते आणि वीकनेस वगैरे येते की काय असं मी वाटलेले. पण नाही सर, मला छान वाटलं. मग नंतर तुमचं आणि एक लॉन्च झाला, तो बेसिक न्यूट्रिशन कोर्स लॉन्च झाला. मग मी ठरवले सर, तेव्हाच ठरवले की बेसिक न्यूट्रिशन कोर्स ऍडमिशन घ्यायचंच. काहीतरी होईना, 30 days आहे, डेडिकेट करायचं. आणि हे मॉर्निंगला होतं तुमचं सर. हम्म. मग मॉर्निंगला मी पटकन सगळे माझे कामं आवरून मग मी बसत होते. 10 वाजता होतं. मग मला ते रिफ्रेश पण वाटत होतं, म्हणता मग सकाळचं मी ऍडमिशन घेतले. आणि ते तुमच्या त्याच्यात म्हणजे बेसिक न्यूट्रिशन कोर्स म्हणजे काय हे ऍक्च्युली माहित नव्हतं. म्हणजे आपण डेलीचं कसं रुटीन आपण काही घरात खातो ना आपण. हम्म. घरी खातो फॅमिली बरोबर, डेलीचं रुटीन कसं भाकरी भाजी, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसते. मग हम्म. त्याच्यामधनं आपल्याला काय मिळते, न्यूट्रिशन न्यूट्रिशन व्हॅल्यू काय आहे, म्हणजे विटॅमिन्स काय आहेत, मिनरल्स काय आहेत, आणि कार्ब्स किती घ्यायचं, हे जर प्रमाणच माहित नाही आपल्याला. आणि कुठल्या पदार्थातनं काय मिळते. फक्त दूध घेतलं की कॅल्शियम मिळते हे एकच माहित होतं. हम्म. आणि दुसरं कुठलंच माहित नव्हते. आणि हे कोर्स केल्यामुळे मला त्याच्यातले न्यूट्रिशन व्हॅल्यू तर मिळाले. आणि कुठल्या पदार्थामध्ये काय आहे आणि किती प्रमाणात घेतलं. आणि मेन आता मी शॉपिंग करायला गेलो तर मी मेन लेबल बघते. लेबल रिडिंग ही मला माहित नव्हतं. आपण घेतलो, उचललो, वापरायला सुरू केलो घरी. म्हणजे असं सुरुवात होती. आणि आपलं मायक्रोन्युट्रिएंट आणि मॅक्रोन्युट्रिएंटचं हेही मला माहित नव्हतं. ते पण म्हणजे बेसिक पासून तुम्ही सांगितलं, खूपच छान मला कळालं त्याच्यातनं. हम्म. आणि म्हणजे आपल्याला कुठलाही आजार होऊ दे, डोकं दुखायला लागलं, सिंपल सिंपल असतात आपले, पेन होत असतात, जॉईंट पेन होत असतात, स्टमक पेन असते, त्याला आपण सडनली काय करतो, डॉक्टर डॉक्टर परत वॉइस केला. हॅलो. हे करा, म्हणजे असं हे खावा, पटकन तुमचा आजार कमी होईल, हम्म. असंही मी सांगते. आणि त्याच्यानंतर मी घेतले स्लिम फास्ट 7, तेही मी घेतले सर ऍडमिशन. हम्म. ते लॉन्च झालं, ते घेतले. त्याच्यात तर मला इतकं छान रिझल्ट आला सर, त्याचा 5 to 6 kg माझं फॅट लॉस झाला ग्रेट. त्याच्यामध्ये. आणि रेसिपी तर इतका, आणि असं कुठंही वाटलं नाही सर मला कुठं तर वीकनेस जाणवायला लागले, हम्म. थकवा यायला लागले, आता करायचंच नको बाबा, कंटाळा आला, असं कधीच नाही सर. आतापर्यंत मी रेग्युलर घरातच मी स्वतःच्या स्वतः मी डेलीचं आता कॅलरी किती घ्यायचं, म्हणजे मॉर्निंग पासून ते नाईट पर्यंत काय काय खायचं मी स्वतः क्रिएट करू शकतो सर. इथपर्यंत मला ते नॉलेज सर तुम्ही दिला. म्हणजे त्या ह्याच्यातनं बेसिक न्यूट्रिशन कोर्स मधून मला तेवढं नॉलेज मिळालं सर. म्हणजे मी स्वतः आता चार्ट रेडी करू शकतो, हम्म. इतकं मी हे झालंय सर. आणि आता मी म्हणजे ह्युमन हिलिंग ह्याच्यातनं ऍज अ कोच म्हणून वर्क करायला लागले. ते तर ग्रेट थिंग आहे माझ्यासाठी. खूपच छान वाटायला लागले सर. खरंच थँक्यू, म्हणजे म्हणजे तुम्हालाही तुमच्या टीमना खूपच थँक्यू सर. येस, येस, ग्रेट, ग्रेट, थँक्यू सो मच. तुम्ही भरपूर थँक्यू. बोलताय. येस, हो हो. थँक्यू, थँक्यू. हो हो सर. सो ह्या आपल्या मॅडम आहेत, प्रिया मॅडम फ्रॉम बेलगाव. यांनी म्हणजे आम्ही अजूनही समोर भेटलेलो नाहीये, बट शी वॉज अवर पहिले क्लायंट होत्या, मग त्या स्टुडंट झाल्या. मग आम्ही अजून एक नवीन एक थोडा एक लॉन्च केलं होतं तिथं, आमच्या पुन्हा त्या क्लायंट झाल्या, ज्याच्यामध्ये त्यांनी अजून नवीन गोष्टी शिकल्या. नाव शी इज हँडलिंग ॲज अ कोच डेडिकेटेडली आमचे क्लायंट हँडल करतात, ज्यातून ते आमच्यासोबत आता कायम आहेत. ठीक आहे, ग्रेट. सो अजून कोण बोलणार आहे? आता प्रिया मॅडमचं मला माहित होतं म्हणून मी ऐकलं. शीतल, वन मोर. मोहिनी मॅम.
मोहिनी मॅम दिसत नाहीत मला. ओके चलो. सो मी पुढे सेशन कंटिन्यू करतो. असे खूप अनुभव आहेत, सांगायला खूप लोक आहेत. सो आपण बोलूयात आता प्राइसिंग बद्दल. ठीक आहे. सो ह्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? सगळ्यात पहिलं एक बेसिक न्यूट्रिशन कोर्स. एक असा कोर्स ज्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये तुम्ही लाखात काढली तरी कमी आहे. पण आज हेल्थच्या मध्ये काय प्राइसिंग नसते. हेल्थचं प्रोडक्ट हे प्राइसवर येत नाही, ते असतं रिझल्टवर. पण ह्यातून तुम्ही आयुष्यभराचे लाखो रुपये वाचवू शकता, जर का तुम्ही हे मनापासून शिकलात तर. दुसरं डिजिटल मार्केटिंग, जी काळाची गरज आहे. ह्याच्यामध्ये मी स्वतः आज कितीतरी पैसे भरून डिजिटल मार्केटिंग शिकून आज माझं स्वतःचं ॲप आहे. आज माझं यूट्यूब चॅनल आहे, ज्याला 2900 प्लस सबस्क्रायबर आहेत. सून इट विल बी 3000 सबस्क्रायबर. त्याचबरोबर तुम्हाला 12 इन्फॉर्मेशन नाईट्स माझ्यासोबत मिळणार आहेत. प्रत्येक सेशनची कॉस्ट ₹500 आहे. असे 12 सेशन तुम्ही माझ्यासोबत अटेंड करणार आहात पुढचे. पहिले 10 क्लायंट मिळवून देण्यासाठी, तर आज माझं कन्सल्टेशन जरी काढलं तर इट इज 999. मी तर तुम्हाला किती अवेलेबल होईल माहित नाही, बट शीतल मॅडम सुद्धा 500 प्लस चार्जेस करतात. सो पहिले 10 क्लायंट तुमचे क्लायंट मिळवण्यासाठी आम्ही बोलणार त्यासाठी. सो तो सपोर्ट आमच्याकडून राहील. पर्सनल मेंटॉरिंग माझ्यासोबत तुमचं एक सेशन असेल आफ्टर डुईंग एक्झाम. हे सेशन तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही सगळ्या एक्झाम कम्प्लीट करता. रिझल्ट काही असू दे, रिझल्ट तुमचं काही येऊ दे, आम्ही तुम्हाला सेकंड रिपिटेशन पण अलाउड करतो. जर तुम्हाला हे समजलं नाही, यू कॅन रिपीट इन नेक्स्ट नेक्स्ट बॅच ऑल्सो. 100 प्लस रेसिपीज तुम्हाला मिळतात. 100 प्लस रेसिपीजची व्हॅल्यू कितीही काढली अमाऊंटमध्ये फार जास्त आहे, बट मिनिमम त्याचं 9999 पकडा, कारण बल्कमध्ये एवढ्या लोकांसाठी बनवलेलं आहे. टोटल व्हॅल्यू इज ₹54,000. ठीक आहे, अप्रॉक्स 54,000. आणि प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट आहे. लाईक न्यूट्रिशन कोर्समधून कितीतरी लोकांनी शिकून स्वतः घरातल्या इतर व्यक्तीवर हे वापरायला सुरू करून डिसीज रिव्हर्सल केलेले, खूप सारे कामं केलेली आहेत. इन्फॉर्मेशन नाईट्समधून त्यांची पूर्ण फॅमिली अटेंड करते, इगरली वेट करतात त्या सेशन्सचं. आणि हे सगळे सेशन आता कमिंग सॅटर्डेपासून रिझ्यूम होतात आहे. पर्सनल मेंटॉरिंगमध्येच तुम्हाला खूप मोठी क्लॅरिटी येते, रेसिपीजमधून तुमचं काम सोपं होतं. सो हे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहे. आजची वेबिनार ऑफर आहे 11,999. सो ₹12,000 आम्ही ह्याला सेल करतो. बट आता न्यू इयर सुरू होत आहे आणि स्पेशल लॉन्च न्यू इयरच्या साठी आम्ही एक ऑफर काढलेला, दॅट इज 50% ऑफ फॉर ओनली फर्स्ट 10 क्लायंट्स. सो 5999 मध्ये तुम्ही बुक करू शकता आत्ताच्या आत्ता. आहे हा माझा नंबर आहे, हे स्कॅनर आहे. अजून एक नंबर शीतल मॅडम टाकतील. सो कुठल्याही नंबरवर तुम्ही पे करा. वन इज ऑफ शीतल मॅम, वन इज ऑफ माइन. ठीक आहे. अँड जस्ट गेट इन. मंडे पासून आपण भेटणार आहोत. रोज 8:30 ते 10 बॅचेस सुरू होणार आहे. तुमच्याकडे आता पूर्ण 5999 नसेल तर तुम्ही एक छोटीशी अमाऊंट टोकन पे करू शकता. ₹2,000 भरू शकता आणि एंट्री करू शकता. सो दिस वॉज फ्रॉम माय साइड. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज वेबिनार. अँड कोणी जर इथं पेमेंट करतंय, कोणी जर का इन होतंय, किंवा कोणाला आमच्याकडून टीमकडून आणखीन इन्फॉर्मेशन पाहिजे, जस्ट टाईप येस. मोहिनी मॅडम तोपर्यंत त्यांचा अनुभव सांगतील. येस मोहिनी मॅडम बोला. गुड इव्हनिंग. मी मोहिनी जगताप. मी ह्युमन हेलिंग मध्ये, हेलिंग ह्युमन मध्ये फॅट लॉसच्या माध्यमातून आले होते. फॅट लॉस करता करता सरांचा ह्याचा न्यूट्रिशन कोर्स सुरू झाला. मग मी तो घेतला. 30 दिवसाचा न्यूट्रिशन कोर्स होता. त्याच्या कोर्सच्या माध्यमातून भरपूर काही शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात काय खायचंय, काय हे करायचंय, किंवा मुलांना काय न्यूट्रिशन मध्ये द्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं लेबल रिडिंग, की जेणेकरून आपण काय घरात आणायचंय ते सगळ्यात महत्वाचं समजलं. आणि जसं बीपीचे पेशंट आहेत घरात किंवा हे आहेत, मग त्यांना आता आपण काय देऊ शकतो, त्यात बीपी कशामुळे कंट्रोलमध्ये राहता येईल, हे अशा बेसिक प्रत्येक आजारावरच्या गोष्टी भरपूर कळाल्या. त्याच्यामुळं घरात आता सगळ्यात म्हणजे हेल्दी फॅमिली म्हटलं तर झालेली आहे. की बाहेरचं फास्ट फूड पूर्ण प्रमाण कमी झालेलं आहे वगैरे, असं म्हणजे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. आणि आता मला मी हे ऐकायला आवडेल, तुमच्या घरामध्ये काय काय फरक पडला, म्हणजे कोणाकोणाला काय, तुमचं पर्सनल पण सांगा. पर्सनलचा काय फरक पडला, मिस्टरांचा काय पडला, तुमच्या फ्रेंड्स मध्ये काय पडला, म्हणजे ह्या कोर्समुळे तो तो टँजिबल रिझल्ट काय आहे तो मला ऐकायला आवडेल. सगळ्यात महत्वाचं तर मुलीचं सांगेल की जी म्हणजे मी
ती फर्स्टला असल्यापासून मी सकाळच्या तिला दूध बिस्किट द्यायचे. तर ते दूध बिस्किट पूर्णपणे बंद झालंय. म्हणजे जसं मी कोर्स केला तर तेव्हापासून आता त्या मग सकाळच्या असं स्मूदीज वगैरे घेतात. ते सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो खूप मोठा बदल झाला, की जवळजवळ 8 ते 9 वर्षाची बिस्किटांची सवय ही झाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झालं तर माझं आणि घरातलं सगळ्यांचंच, म्हणजे मी चहा बंद केला, माझ्यानंतर घरात सगळ्यांचा चहा बंद झाला पूर्णपणे. आणि ही सवय आत्ताची नाही तर म्हणजे आता ऑलमोस्ट माझी तर आता 30 एक वर्षाची, आणि सासू सासरे त्यांचे जवळजवळ 60 एक वर्ष वय आहे, की जे कंटिन्यू चहा पित होते, तर त्यांचा पूर्ण चहा बंद झाला. परत मिस्टरांचं भरपूर म्हणजे खाण्यापिण्यात वगैरे भरपूर फरक पडलाय, की जेणेकरून हेल्दी, की बाबा जेवताना काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय, सलाड्सचं काय महत्व आहे, अशा बेसिक गोष्टी भरपूर प्रमाणात समजल्या. आणि ते आता कंटिन्यू म्हणजे अंमलात आणलेले आहेत आणि तशाच चालू आहेत. ग्रेट, ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि हा याच्यातच म्हणजे कंटिन्यू म्हणजे कोर्स तर केला, त्याच्यामुळे घरात तर भरपूर चेंजेस झालेत. बाहेरच्यांना पण सजेस्ट करायला म्हणजे भारी जात आहे, की बाबा हे नाही, हे असं चुकीचं आहे, मग तुम्ही हे कॉम्बिनेशन मध्ये फूड खा वगैरे असं. सगळ्यात महत्वाचं ते एक, की म्हणजे फूड कॉम्बिनेशन समजले, की कुठल्या गोष्टी म्हणजे भाताबरोबर काय खायचंय थोडक्यात, की कशामुळे जीआय लेवल कमी होऊ शकते, हे अशा न्यूट्रिशन गोष्टी भरपूर समजल्या. आणि त्या शिकता शिकता आता करता करता आता सरांना जॉईन केलेलं आहे ऍज अ कोच. आता काम चालू आहे, थोड्या प्रमाणात प्रॅक्टिस सुरू आहे सध्या. आता एका मॅडमने प्रश्न विचारला इथं, की आपल्याला यातनं इन्कम करण्यासाठी काही प्रोडक्ट विकावे लागतात का? आता तुम्ही ऑलरेडी आमच्यासोबत काम करताय, तर तुम्हाला असं काही प्रोडक्ट विकण्याचं काम आहे का कन्सल्टिंग करताय ते सांगा त्यांना. प्रोडक्ट आपलं कोणतंच नाहीये, प्रोडक्ट विक्री तसं काहीच नाहीये, फक्त कन्सल्टिंग चालू आहे, की हम्म. जेणेकरून म्हणजे लोकांना फूड कॉम्बिनेशनच्या माध्यमातून किंवा न्यूट्रिशनच्या माध्यमातून, की बाबा कसं खायचंय काय खायचंय, आणि टाइम टेबल, सगळ्यात हम्म. महत्वाचं न्यूट्रिशनचं महत्व, त्याच्यावरतीच फक्त इथं काम चालतंय. बाकी प्रोडक्ट तुमचं कोणतंही नाहीये, कसल्या प्रकारचं हम्म. औषध नाही, प्रोटीन पावडर नाही किंवा काहीच नाही. मी स्वतः 5 ते 6 इंचापर्यंत इंच लॉस केलेला आहे स्वतःचा. जवळजवळ 7 ते 8 किलो आणि वेट. मिस्टरांचं पण केलं ना तुम्ही? हो, आणि मिस्टरांचा सुद्धा. मिस्टरांचं तर फक्त डिटॉक्स करून आणि काही बेसिक गोष्टी सांगून त्यांचं महिन्याच्या आतमध्ये 4 ते 5 किलो वजन कमी झालेलं होतं. गुड, गुड, गुड. So, yes, Rameshwari ma'am. So here it is not related to any selling. चेन मार्केटिंग तर बिलकुल नाही. चेन मार्केटिंगचा काही संबंधच येत नाही. हिलिंग ह्युमन तुम्ही सर्च करू शकता, क्विक सोल्युशन्स अकॅडमी सर्च करू शकता. या दोन्ही माझे फॉर्म आहेत. आय एम फाउंडर ऑफ बोथ. सो माझं ॲप आहे, तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन बघू शकता. यूट्यूब चॅनल आहे, तिथं सगळीकडे तुम्हाला माहिती मिळेल. सो इट इज रिलेटेड टू कन्सल्टेशन मॉडेल. हां, पण असं नाही की प्रोडक्ट विकणं चुकीचं आहे. प्रोडक्ट विकण्याला माझा सपोर्ट असतो. हां, चेन मार्केटिंगला माझा सपोर्ट नाही आहे. बट जर का एखादा क्लायंट डिझीज रिव्हर्सलमध्ये आला, तर तिथं काही जेन्युइन आयुर्वेदिक सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक काही गोष्टी ॲड कराव्या लागतात. पण दॅट इज नॉट अवर प्रायमरी फोकस. अवर प्रायमरी फोकस इज टू अर्न बाय कन्सल्टेशन. बघा, कन्सल्टेशनमध्ये जर तुम्हाला चांगले पैसे मिळत असतील, तर प्रॉडक्ट विकून किती कमवणार ना, कमवून कमवून. सो मला वाटते कन्सल्टेशन ओरिएंटेड करा. कन्सल्टेशनमधून चांगले एक इन्कम सेट करा. प्रॉडक्ट विकणं तुमचं पैसे कमवण्याचं साधन नसलं पाहिजे. प्रॉडक्ट विकणं हे समोरच्याला बरं करण्यासाठी, जर का कुठलं एखादं प्रॉडक्ट त्याला द्यावं लागत असेल, बट नॉट ऑफ चेन मार्केटिंग. चेन मार्केटिंग वगैरे असले प्रोडक्ट बरेचसे काय असतात, की खूप ओव्हर प्राईज असतात. तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मार्केटमध्ये जर का काय मिळत असेल, लाईक आय प्रिस्क्राईब मेनी सप्लिमेंट्स ऑफ मार्केट. खूप सारे मार्केटचे ब्रँडचे आम्ही लिहून देतो, तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात, मेडिकल्समध्ये मिळतात, ऑनलाईन मिळतात. तर ते देणं काही योग्य आहे, काही चुकीचं नाही. ठीक आहे. बट हां, तुम्ही ऑलरेडी करताय कुठलं तरी सप्लिमेंटचं काम, तर तरी देखील तुम्ही हा कोर्स करून करा, जेणेकरून तुम्हाला तिथे क्लायंटला प्रॉपर डाएट आणि जोडीला सप्लिमेंट सांगता येतील. हे माझं म्हणणं आहे. ओके. सो आय थिंक यू गॉट युअर आन्सर. अजून कोणाला काही प्रश्न? हु इज इंटरेस्टेड? And if you are not interested, you can type not interested. So our team will not get you back. तुम्हाला कोणी कॉल करायला इथं रिकामं नाही आहे. आमची कंटिन्यू ॲड आहे. ठीक आहे. कंटिन्यू फेसबुकवर ॲड चालू आहेत, आमचे रेग्युलर वेबिनार्स चालू असतात, रेग्युलर यूट्यूबवरून पण आमचे खूप सारे अवेअरनेस प्रोग्राम चालू असतात, तिथून पण लोक येतात. तुम्ही आम्हाला फक्त नॉट इंटरेस्टेड टाकलं, आमच्याकडून कोणी कॉल करणार नाही. यू आर मिसिंग अस, वी आर नॉट मिसिंग यू. तुम्ही जर का आमच्याकडे येत नाही, तुम्ही काहीतरी आयुष्यात मिस करताय. कारण आमच्याकडे अशा स्टोरीज आहेत, त्यांना जर आम्ही त्यांच्या आयुष्यात भेटलो नसतो,
तर कदाचित त्यांचे खूप प्रॉब्लेम वाढले असते. सो हे सायन्स, आणि आम्ही खूप भारी असं नाही, आम्ही जे सांगतो ते सायन्समध्ये दम आहे. तर ते सायन्स त्यांना भेटल्यामुळे खूप फरक पडलेला आहे. आयशा मॅम, तुम्ही बोलू शकताय? इफ यू कॅन स्पीक. येस, नो काहीतरी टाका, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करेल. आयशा मॅम. पण त्यांची योगाची बॅच चालू असते आता. ओके, अजून कोण आहे बोलू शकतंय? ओके, आवाज थोडा हे झालाय. ठीक आहे, हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. ओके, चलो. सो तुम्हाला इथे कोणालाही जर का आणखीन काही क्वेरीज असतील तर टीम बरोबर कम्युनिकेट करा. लवकर चालू करा. मंडे पासून बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे. सो मंडेला सुरू होणार आहे, त्यामुळे वेळ फार कमी आहे. जस्ट गेट इन. खूप काही तुमचं आयुष्य बदललेलं असेल. जस्ट स्टार्ट इट ॲट एनी कॉस्ट. ओके, चलो. So thank you for attending today's webinar, and bye.